सर्व चावट मित्र मैत्रिणींना सौमित्रचा नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. असेच कहाण्या वाचत रहा. असेच मज्जेत रहा. आनंदी रहा. मित्र मैत्रिणींनो, आज आपल्या मनोरंजनासाठी नवीन कहाणी घेऊन आलोय. ती आपल्याला नक्कीच भावेल. खरं सांगायचं तर आपल्याला बुवा मुली आणि बायकांचे सौंदर्य आणि शेप असलेले फिगर आणि मटके पाहण्याची सवय आहे. अशी एखादी मागून पुढून भरलेली मुलगी बाई दिसली की माझा मनात उकळ्या मारू लागतात. दररोज संध्याकाळी नाक्यावर जाऊन डोळे शेकायचे आणि रात्री घरी येऊन झोपताना त्यांची आठवण करायची, हे माझं ठरलेलं कार्य. एकदा काय झालं, मी असाच नाक्यावर उभा होतो. तसं मला कोणी मित्र नसल्याने आमचा वासूनाका नाही, ते एक ब्र आहे. तर त्या दिवशी आमच्याच बिल्डिंगमधील एक आंटी जाताना दिसली. गेले कित्येक दिवस मी तिच्या फिगरचे दुरून दर्शन घेत आहे. तिलाही ते माहिती आहे, पण साली उगाच भाव खात असते. मी बघू लागलो की मग सावकाश मटकावत चालत जाते आणि कोप्यावर वळताना मागे बघून जरा स्माईल देते. तसा हा आमचा रोजचा कार्यक्रम. ती गेली की काही वेळ मी इकडे तिकडे बघतो आणि तडक घरी जातो. त्या दिवशी मी तिची वाट बघत होतो. नेहमी 6:15ला ती येते, पण आज 7:30 वाजले तरी ती आली नाही, म्हणून मी थोडा बेचैन होतो. इतक्यात लाईट गेली आणि अंधार झाला. चला, आता इथं काही थांबण्यात अर्थ नाही, म्हणून मी घरी आलो. आमची रूम 8व्या मजल्यावर असल्याने आता ती कसरत करावी लागणार होती. बिल्डिंगमध्ये गेलो. आरामात पायऱ्या चढत होतो. तिकडे लिफ्टचा भोंगा वाजत होता. नक्कीच कोणीतरी अडकून पडलेलं असेल. मी तसाच पुढे निघालो. तो 4थ्या मजल्यावर वॉचमन लिफ्टचा दरवाजा उघडत होता. मी सहज तिकडे गेलो. आत कोणीतरी मुलगी होती. वॉचमन तिला हात देऊन वर घ्यायला बघत होता, पण तिचा हात पोचत नव्हता. मी जवळ गेलो. टॉर्चच्या प्रकाशात आत पाहिलं तर आत माझीच शेजारी राहणारी पिंकी होती. काय मस्त आयटम होती. लिफ्ट खूप बंद पडल्याने ती खूप घाबरली होती आणि घामाने भिजलेली होती. तिचा घाम वरून तिच्या घळमध्ये जात होता. असं वाटत होतं की आपण पण डुबकी मारावी. मी स्वतःला आवरले आणि मी मग स्वतः आत उतरलो आणि तिला म्हटलं, पिंकी, मी तुला उचलतो खांद्यावर, तू लगेच वर चढ. असे म्हणताच ती तयार झाली. मी तिच्या मागे गेलो आणि तिच्या कमरेला हातांचा विळखा घालून तिला वर उचललं. योग्य ठिकाणी पोहोचताच ती लिफ्टमधून बाहेर पडली. पाठोपाठ मी देखील बाहेर आलो, पण आमच्यातील एक नातं त्या लिफ्टमध्येच मागं राहिलं. पुढे गेली ती शेजारीण होती, पण मागून गेला तो प्रेमी होता. लिफ्टमध्ये जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा तिने टॉप आणि जीन्स घातली होती. तशी ती मोस्टली याच कपड्यात बाहेर असते आणि घरात टॉप व 3/4 वर वावरत असताना मी बऱ्याच वेळा बघितलं आहे. जेव्हा मी तिला वर उचलत होतो तेव्हा सहजगत्या तिचे माझ्या तोंडावर दबले गेले. त्यात असं काही वावगं नव्हतं, पण त्याच क्रियेत मला स्पष्ट जाणवलं की पिंकीची मागची बाजू चांगलीच भरलेली आहे. जेव्हा ती वर चढत होती तेव्हा टॉर्चच्या प्रकाशात मी तिच्या त्या मदमस्त शेप पाहिला आणि माझ्यातील प्रेमी जागा झाला. बस, आता पिंकीच्या सौंदर्य माझ्या डोक्यात चढून गेलं होतं. माझ्या घराला कुलूप असल्याने मी आईची वाट बघू लागलो. तेवढ्यात पिंकीने हाक मारली, सौमित्र, चावी नसेल आमच्या घरी ये, घर माझ्याशिवाय कोणी नाही. ती अजून घामाने तशीच भिजलेली होती. तिचे शरीर अस्पष्ट दिसत होतं. जेव्हा आम्ही घरी गेलो तेव्हा ती बाथरूमात कपडे बदलण्यास गेली. ती बाहेर आल्यावर मी आत गेलो आणि डोळे मिटून तिचे स्वप्न बघू लागलो.
हलकासा तोंडावर पडलेला तिच्या मुलायम स्पर्श पुन्हा पुन्हा आठवत होतो. शेवटी मीच स्वतःला आवरले आणि बाहेर आलो. काही वेळ झाल्यावर मी थोडा नॉर्मल झालो. काही मिनिटांनी लाईट आली. आता मी ठरवून पिंकीला निरखून बघत होतो. तसं पाहिलं तर आमच्यात 4 वर्षांचा फरक आहे. मी 24 तर ती 20, पण तिच्यात काही न्यून आहेच. म्हणजे तिची उंची तशी जेमतेम 5 फूट, तसेच गोलाई देखील नाही. आहेत फक्त छोटे उंचवटे. त्याशिवाय चेहरा इतका खास नाही, म्हणजे माझ्या दृष्टीने तरी पण. बांधा सडपातळ असून टाईट जीन्समधून दिसणारे तिचे मदमस्त मला चेतवायला पुरेसे होते. आता मी मनात पक्कं ठरवलं की ही मिळाली तर अधिक चांगलं ना, तर निदान चोरटे स्पर्शसुख तरी प्राप्त करून घेऊ. बस आता मी जास्त वेळ घरात येऊ जाऊ लागलो. तिच्या घरात तसे 3 सदस्य, आई वडील, तिची बहीण आणि पिंकी. मोठ्या बहिणीचं लग्न झालं असल्याने ती तिच्या सासरी, म्हणजे आम्ही राहतो त्या कॉलनीच्या पलीकडच्या कॉलनीत ती राहत असे. अर्थात सध्या तरी तिघेच होत. वडील सकाळी कामाला जात आणि संध्याकाळी परत येत, तर आई घरात असे. पिंकी कॉलेजात आणि मी फक्त तेवढा सुखी प्राणी. कॉलेज माझं पूर्ण झालं होतं, पण मी काय शिकलो तेच मला आठवत नाही. पूर्ण वर्षभर मी लेक्चरच्या कडे बघण्यात घालविले आणि परीक्षेत शक्य तितकी कॉपी करून कसाबसा थर्ड क्लासमध्ये BA झालो. पण आपल्याला अभ्यासातील काही आठवत नाही. जाऊ द्या. पिंकी घरी आली की काही वेळ आराम करून ती घरकामात आईला मदत करायची. घरी ऐकतील बोर झाली मला बोलवायची, अर्थात तिलाच करण्याची संधी मला फारशी मिळत नसे. सकाळी ती तशी उशिरा, म्हणजे 8 उठायची. मी तर तिच्यानंतर म्हणजे 9 उठायचो. सर्वात अखेरीस माझाच नंबर असे. मी जेव्हा आटोपून बाहेर यायचो त्यावेळी ती घरातून कॉलेजला गेलेली असायची. अर्थात दिवसभरात आमचा एकमेकांशी फारसा संबंध येत नसे. पण शनिवार आणि रविवार त्याला अपवाद होते. शनिवारी ती दुपारी घरी यायची आणि रविवार तर फुल हॉलिडे. तिला अभ्यास नसेल तर मग आम्ही काही वेळ बोलत वगैरे बसू. इतर वेळी मात्र काहीच नाही. मला तर तिला पुन्हा पुन्हा स्पर्श करावास वाटे, पण ते कसं जमवायचं तेच कळत नव्हतं. दरम्यान तिच्या आठवणीने स्वतःला शांत करण्याचा मी मार्ग शोधला. सुदैवाने मला एक संधी प्राप्त झाली. गावी काही धार्मिक कार्य असल्याने आम्हाला गावी जावं लागलं. पिंकीचे गाव पण तेच होते. खूप कामामुळे पिंकीचे आई वडील येऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी तिला आमच्या बरोबर जाण्यास सांगितले. आम्ही भाड्याची गाडी केली होती. यावेळी प्रवासात मोठी बहीण असल्याने गाडीत बसण्याची जरा अडचण होती. म्हणजे मागे सर्व सामान आणि मध्ये आई, वडील, ताई बसल्याने पुढे मला आणि पिंकीला जागा शेअर करावी लागली. माझ्यासाठी एक तो चान्स होता. कारण ती माझ्याकडे अगदी खेटून बसली होती. 9 ते 10 तासांचा प्रवास, पण यात मला तिच्या मऊ आणि उबदार मांडीचा स्पर्श, अधूनमधून टॉपच्या आतील दरी देखील दिसत होती. प्रवास संपून आम्ही गावी गेलो. तिथे आमचं लहान घर. एका खोलीत आई, वडील तर दुसऱ्या खोलीत आम्ही तिघे. आमच्या खोलीत 2 बेड होते. पैकी ताई एका बेडवर आणि पिंकी व मी एका, अशी विभागणी झाली. प्रवासाच्या श्रमान सर्वजण लवकर झोपी गेलो. आम्ही इतके थकलो होतो की अंगातील कपडे देखील बदलले नव्हते. मध्यरात्री जोरात लघवी लागल्याने मी उठलो आणि हलका होऊन आलो. गादीवर झोपल्यावर सहज मी शेजारी पाहिलं तर पिंकी पाठमोरी झोपली होती. मध्येच कमरेत वाकल्याने तिचा पार्श्वभाग जास्तच बाहेर आला होता. माझी झोप उडाली.
पलीकडे बघितलं तर ताई डाराडूर झोपलेली तर पिंकी देखील गाढ झोपेत होती. मी मग शक्य तितक्या चोरट्या हालचाली करत उठलो आणि तिच्या पायांकडे गेलो. थोडी भीती होतीच पण हिम्मत करून मी हलकेच हात फिरवले. त्या मऊ आणि उबदार स्पर्शाने माझा अंगामध्ये लहर आलं. तिथे थोडं घासून मी हलकेच चुंबने घेतली आणि परत आपल्या जागी जाऊन झोपलो. थोडा वेळ गेल्यावर आपण काय केलं हे आठवून मी आणखी उत्तेजित झालो. आणि परत एक चान्स घेऊया असे म्हणत मी पुन्हा भिडलो. पण ती झोपेत असल्याने काही फरक पडत नाही असं मी गृहीत धरलं होतं. मी आपल्याच मस्तीत असताना अचानक माझ्या हातावर दाब पडला. मी दचकून खाली पाहिलं तर पिंकी अजून माझ्याकडे सरकली होती. अरे बापरे! ही जागी आहे की काय? माझ्या मनात शंका आली आणि मी पटकन दूर झालो. काही क्षण तसेच गेले. मनावर भयंकर ताण आलेला होता. ही जागी असेल. घरात सांगेल मग आपलं काय. पण ही कशी जागी झाली? मग काय झालं असावं? मी असा स्वतःशी बुद्धिबळ खेळत असताना पिंकी उठली आणि बाथरूमात गेली. मी आपला झोपायचं नाटक करून डोळे मिटून पडलो होतो. काही वेळाने पाण्याचा आणि दार उघडून बंद करण्याचा आवाज आला. ती बाहेर आली आणि बेडवर जरा बसून राहिली. काय करत होती कोणास ठाऊक पण माझी मात्र डोळे उघडायची हिम्मत झाली नाही. माझा सोन्या नर्व्हस झाला होता. त्यातून काही वेळ असाच गेला. पिंकी झोपण्यासाठी खाली वाकली आणि माझ्या अंगावरील चादरीत शिरली. तशी पण आमची चादर मोठी होती. ती परत एकदा पाठमोरी झोपली पण यावेळी ती पाठमोरी आणि एकाच पांघरुणात असूनही मला तिलाच करायची ताकद नव्हती. घाशी जे काम अवघड असूनही सोपं वाटलं तेच काम आता सोपं असूनही अवघड दिसत होतं. अशीच काही मिनिट गेली. मी आपला तोंडावर चादर घेऊन उताणा झोपलो. झोप येत नव्हती पण उगाच आपलं पडून राहिलो. शेजारी परत चुळबुळ झाली. बहुतेक तिने कुस बदलली असेल असं मी मनात आपला एक अंदाज केला. तो बरोबर होता. ती आता माझ्याकडे तोंड करून झोपली होती आणि मुख्य म्हणजे माझ्या खूप निकट होती. सौमित्र ते सौमित्र दबक्या आवाजात ही हाक ऐकताच मी दचकलो. शेजारी पिंकी मला हाक मारत होती पण अशी दबक्या स्वरात का हाक मारत आहे हेच मला उमगेना. मी काहीच बोलत नाही पाहून पुन्हा ती पुटपुटली. अरे सौमित्र जगा आहेस. मला माहिती आहे. हे ऐकताच मी घाबरलो. चला म्हणजे हिला समजलं तर मी डिवचत होतो हे बहुतेक सर्वांना समजणार. बेटा आता घरातून बाहेर पडण्यास तयार हो मनात असं वादळ बनलं होतं. तरी तिला प्रत्युत्तर देणे गरजेचं असल्याने मी तिच्याकडे तोंड केले आणि म्हटले, काय आहे? घाशी तू काय करत होतास? प्रश्न ऐकताच मी गाय. काही प्रतिसाद दिल्याने ती म्हणाली, मला माहिती आहे घाशी तू ना माझ्या. बस बस समजलं. मग तिला पुरत बोलून देता मी उद्गारलो, काही नाही घाशी मी जागीच होते. तुझ्या सर्व हरकती मी समजून आहे. कसल्या हरकती? मी भयभीत होत विचाराले. तू मला स्पर्श करत होतास माझ्या छकुलीला पण हात लावायला जात होतास. हे ऐकताच मी गप्प झालो. मग काही वेळ झाल्यावर मी म्हटलं, मग तू गप्प का होतीस? तुला आजमावत होते. ती आता पुढाकार घेत म्हणाली, मला बघायचं होतं की तू किती पुढं जातोस ते. आणि सोन्याला बाहेर काढलंही होतसं. पण माझ्या अंगावर यायची तुला हिम्मत झाली नाही. पण तू तर झोपली होतीस मग तुला हे कसं समजलं?
मी तिला विचारताच ती म्हणाली, जेव्हा तू माझ्या स्पर्श केलं तेव्हा. अरे बापरे, ही तर आधीपासून जागीच होती की. आता आपली खैर नाही. माझी शांतता पाहून ती बोलली. मी मग टॉयलेटला गेले. परत तुझी वाट बघितली पण तू काहीच केल्याने मला यावं लागलं. अच्छा, म्हणजे हिला देखील मी आवडतो आहे. हा विचार मनात येताच मी फ्री झालो. अच्छा, मग तुझी काय इच्छा आहे? तेव्हा तिने माझ्या पायांवर पाय टाकला. मला काही समजायच्या आत तिने सरळ मला मिठीत घेतलं आणि अस्पष्ट म्हणाली, आज मला तू हवा आहेस. सौमित्र, लवकर काहीतरी कर. ती देखील तापली होती म्हणजे. आणि मी चमकलो. इतक्यात शेजारी ताईच्या बेडवर हालचाल जाणवली तसं मी तिला दूर केलं. ती देखील स्वस्थ पडून राहिली. थोड्या वेळाने मग ती उठली आणि बाथरूमात गेली. ती परत आल्यावर मी जाऊन आलो. तोवर तिने कपडे घातले होते. बेडवर झोपत मी तिला विचारले, परत? नको. आता सकाळ होत आली आहे. नंतर बघू. मी थोडा मग नाराज झालो. तसं मी मग झोपलो. दुसऱ्या दिवशी मात्र आम्हाला हवी संधी मिळाली नाही. पण दुपारी आम्ही जरा निवांत बाहेर बसलो होतो तेव्हा मी तिला म्हटलं, पिंकी, रात्री काहीच कसा त्रास झाला नाही? नाही. खट्याळपणे हसत ती म्हणाली, त्रास कसा होई? मावशीच्या मुलाने कधीच उद्घाटन केलं आहे. कधी? मी आश्चर्याने विचारलं. जेव्हा तू मावशीला भेटायला गेला होतास तेव्हा. तिची सहजता पाहून काय बोलावं तेच मला समजेना. माझी परिस्थिती पाहून तीच सांगू लागली, तू आणि मावशी घरात एकत्र आलात तेव्हा मी आणि महेशदादा बाहेर रानात गेलो होतो. तिथं पाण्याची विहीर बघताच त्याला पोहण्याची लहर आली. मग मी पण पाण्यात उतरले. मग त्याची आणि माझी भेट लागली की जास्तीत जास्त वेळ पाण्यात श्वास रोखून धरायची. मी स्विमिंग एक्सपर्ट असल्याने मी ते आव्हान स्वीकारलं. आम्ही दोघं एकाच वेळी पाण्यात शिरलो. जो हरेल त्याने विजी पक्षाची एक मागणी मान्य करायची असं ठरलं. मग पुढे काय झालं? उत्सुकतेने विचारलं. काही नाही. तो पक्का चालू निघाला. तो तर माझ्याही पेक्षा जास्त एक्सपर्ट निघाला. बेट जिंकताच मी त्याला त्याची मागणी विचारली आणि तो म्हणाला. पिंकी मध्येच थांबली. पुढे काय झालं याचा मला अंदाज आला होता पण तिच्या तोंडून ऐकायची इच्छा असल्याने मी म्हटले, काय मागितले त्याने? तो म्हणाला, चा तो मागे सरकत म्हणाला. मी पुढचा भाग सांगताच तिने मान डोलावली. मनात त्या मह्याचा राग आला होता पण काय करणार? मी डोक्याला हात लावला. माझी ती स्थिती बघून ती जास्तच हसू लागली. मी मनात म्हटलं, चायला, ही तर माझ्याही पेक्षा जास्त पुढे गेली आहे. मला देखील तिने अस्च जाळ्यात घेतलं की काय हे मनात येताच मी तिला तसं स्पष्ट विचारलं. त्यावर तिचं उत्तर असं होतं, हो. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर चॅनेल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा ही विनंती. आपण पुन्हा भेटू नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत मज्जा करा आणि अशाच गोष्टी ऐकत राहा.